काळजी कशी करायला बघ चल. घर बाबा तू बी विझलास. तुझ्यासारखं जर माझं आयुष्य जर विझलं तर सर्वच ठिकाणी अंधार. सगळ्या त्रासातून दुःखातून माझा शेवट मात्र नक्की आहे. Bordering. Hare Krishna. आता काय तो राजाचाच आधार. राजा, अरे राजा, अरे राजा. काय ग म्हातारे, काय म्हणतेस? जरा इकडे ये रे. का ग, काय काम आहे वय? माझं काम आहे तुझ्याकडे, ये इकडे ये बाबा. अगं आलो, थांब जरा बैल धुवायला लागलोय. आलोच. आप्पा, ती म्हातारी काय म्हणते बघून येतो जाऊन. ये जा बाबा बघून. बस बाबा बस. का ग, का बोलवलेस? माझे काम आहे तुझ्याकडं, करशील का? सांग की
काय काम आहे? हे बघ, तुझ्या बैलगाडीतून मला जरा रानापर्यंत सोड रे तेवढं. अगं म्हातारे, एवढ्या उन्हाचं रानात जाऊन करणार काय आहेस? ते मी तुला नंतर सांगेन, पण तू सोडशील का ते मला सांग. सोडतो मी हा, पर तुझ्या लेकाला आधी सांग, नाही उगाच माझ्या संग वाकडं नव्ह. त्या भाड्याला काय विचारायचंय ते जाऊ दे, तू मला सोडशील का ते सांग. काय तुझं जे भाडं असेल ना ते मी तुला देते, पण मला रानात तेवढं सोड रे. बरं बरं, थांब माझी बैलगाडी घेऊन येतो आणि मग तुला सोडतो. हां चालेल चालेल, जा. बस. ए चल बोल्या, चल. हो ना, हो हो. ए म्हातारे, आलोय बघ, या बस लवकर. नाती मायेची तुटली, नाती मायेची तुटली, झाली पोरगी सावली, झाली पोरगी सावली, दूर देशी निघाली, दूर देशी निघाली, माझ्या माऊलीची पालखी, माझ्या माऊलीची पालखी. अगं थांब, थांब धरतो, नाहीतर पडशील. आणि ये वराशी, ये. थांब बाबा. हा ये सावकाशी, बस अशी मागे सरकून. ये बस इथं. बसलीस का? मी काटे असू दे तुझ्याशी. म्हातारे, चल रे बाबा चल. अगं म्हातारे, मग घराकडे परत कधी येणार आहेस? आता कधीच नाही परत येणार घराकडं, तिथंच राहायचं कायम. अगं मग सामान बिमान काय घेतलंय आज, का नुसतीच अशीच जाणार आहेस? सामान नाही, सामान तिथंच आहे. बरं बरं ठीक आहे, घट्ट धर नाहीतर पडशील. धरलंय बाबा, धरलंय. चल 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 रे बोला, चल चल. अरे चल 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 रे, चल ए, चल चल. नाती मायेची तुटली, नाती मायेची तुटली, झाली पोरगी सावली, झाली पोरगी सावली, दूर देशी निघाली, दूर. म्हातारे, अगं अशी गप काय आहेस? काय घरात भांडण बिंडण झालंय का काय? मी काय भांडण बिंडण करण्यातले हायवे तुला माहित नाही? मग असं घर सोडून कशाला जातेस? 2 टाइम खाऊन पिऊन पोरा बाळात मी सुखानं राहायचं सोडून त्या रानात जाऊन काय करणारच खुल्यासारखं? तू म्हणतोयस ते बी बरं आहे, ते मला बी कळतं या की भरल्या घरात असं जायचं नसतं या म्हणून, पण जग दिसते तसं नसतं यार. तसं असतं तर मी भरल्या घर सोडून गेले नसते. अगं पण या म्हातार वयात त्या रानात जाऊन काय करणार काय आहेस? कुठं राहणार आहेस?
काय करणार आहेस आणि खाणार काय आहेस तू? तुला सांगू, माझे दिवस संपले आता. काय होईल ते होईल. त्या देवात मी काळजी आहेच की ना. अगं पण असं घर सोडून जाण्यासारखं झालंय तरी काय, हे तरी सांग. माझी कर्म कहाणी मी तुला सगळी सांगणार आहे, म्हणून तर तुला आता मी बरोबर घेतलंय. सगळं दुर्दैव माझं ऐकायला. बरं बरं सांग आता काय झालंय ते. चल तुला सगळी कहाणी सांगतो माझी. तुम्ही मला काय काही सांगू नका, ते तुमचं तुम्ही बघा. तुम्हाला पटतंय तुम्ही करताय. ए म्हातारे, हे खा. खा रे, घ्या. आता किळा की माझ्या तोंडाकडे काय बघत बसलाय? किळा. किती वेळा सांगितलं तर माझ्याच डोक्याला ताप. खा रे. मोबाईल वर काय बसलाय? काय अभ्यास करायचा? म्हातारे, फरशी पुसून घे. बसू नकोस, नुसता बसायला पाहिजे. हॅलो आई, कशी आहेस ग? हायस ना बरी? हा. आणि दादा? अंशू, ए अंशू, कुठे गेला कार्ट कुणास ठाव? त्याला तर नुसता हुंदडायच पाहिजे. काच भांडी गिळतीच ना व्हायता, मग काय जाता भांडी नुसतं बोंबलत फिरायला पाहिजे. शेताकडे कधी जायचं पप्पा? जाऊया थांब मम्मी आवरल्यावर जाऊ. म्हातारे, एवढे कपडे धुवून घे आणि पाणी भरून घे, नाही तर बच्चील बोलत. अहो जायचं ना शेताकडे, काम पडल्यात तिकडं. उठा की, नुसता बाप लेकाला बसायला पाहिजे, बाकी काय दुसरं काय कामत नाही. चला. बाहेर इकडे बाहेर काम आहे. बाहेर काय मी कशा बाहेर मागेस? चल, चालते पण या घरातून. तुझी आम्हाला गरज नाही आता. घर तर तुझं एकटेच आहे. माझ्या दादल्यानं बांधलंय घर. चल हो घरातून बाहेर. चल हो घरातून बाहेर. चल बाहेर तिकडे. म्हातारीचा नुसता डोक्याला ताप आहे. म्हातारे, आलं बघ तुझं रान. बघ अनेकदा विचार कर, इथं रानात राहणार आहेस का घराकडे परत येणार आहेस? नाही बाबा, नाही. आता मी नाही परत यायची. इथं राहणारच माझं सगळं. मग ठीक आहे, सावकाशी तर मग जरा मला हात दे बाबा. आलो थांब. सावकाशी तर म्हातारे. राजा, मला जरा हात दे बाबा. आलो थांब पडशील. सावकाश खाली या. माझी काठी बी दे. चप्पल येतो. राजा, माझं गुणाचं भाट. राजा, पण तुला एक विचारू कर, अजून माझं काय चुकलं रे? त्यांची खरकट काढायचं, धुणं भांडी करायची, केर फरशी करायची, सगळं करत होती, तरी बी तिनं मुलाचं कान भरायला सुरुवात केली. शेजारा बाजारांचे कान भरले,
सगळ्यांनी मीच खोटे वाटायला लागली ग. तूच मला सांग आता माझं काय चुकलं का र? दोस पूस मला नको झालं होतं बाबा तिचं. अगं तू कशा बाहेर रडतेस? यात तुझी काय बी चूक नाही बघ. आणि हे बघ, तू नीट जा आणि तुझी काळजी घे. आणि तुला जरी काय लागलं का नाही तर मला निरोप दे. निरोप तो तर मी तुला कवाच दिलाय. म्हणजे ग म्हातारे? तू घराकडे जा म्हणजे समज तुला समजेल बरं का. जा बाबा जा, आमच्या घराकडे जा, सगळं समजेल तुला. बरी आहे तुम्ही. चल तिच्या पोरानं आणि सुनेनं असं करायला नको होतं. बिचारी म्हातारी काय करेल एकटीच्या रानात, कसं राहील, काय खाईल, आता देवालाच माहिती. काय झालं असेल म्हातारीच्या घरात? चल 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 आता. चल 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 चल. हो रे हो. आपा बैल बांधून घ्या, मी म्हातारीच्या घराकडे जाऊन येतो लगेच. काय झालं म्हातारीला? काय झाले बघतो लगेच. औषध पहिलं नवं होतं म्हातारीनं. एवढं सुंदर चांगलं सांभाळायची मस्ती होती म्हातारीच्या अंगात. मेली ती बरं झालं म्हातारी. काय कमी केलं हो तुम्हाला? तुझ्या बैलगाडीतून मला जरा रानापर्यंत सोडलं तेवढं. भरल्या घरात असं जायचं नसतं या म्हणून, पण जग दिसते तसं नसतं यार. अगं पण या म्हातार वयात त्या रानात जाऊन काय करणार काय आहेस? निरोप तो तर मी तुला कवाच दिलाय. नाती मायेची तुटली ना
मायेची तुटली झाली पोरगी सावली झाली पोरगी सावली दूर देशी निघाली दूर देशी निघाली माझ्या माऊलीची पालखी माझ्या माऊलीची पालखी नाती मायेची तुटली नाती मायेची तुटली झाली पोरगी सावली झाली पोरगी सावली दूर देशी निघाली दूर देशी निघाली. लेकरा, तुला कळलं ना व खरं काय आणि खोटं काय? कळलं का म्हातारे? सगळ्याच तुझी चुकी वाटायची भाऊ. शेजारी पण तुला नावं ठेवायचे. जाताना मात्र सगळं खरं काय आहे ते सांगून गेलीस भाऊ. तुझ्या घरच्यांनी तुला घरात जागा दिली नाही, पण देवानं मात्र तुला देवघरात जागा दिली.